दराडे आहेत, ते उमेदवार आहेत आणि इथे आमचे तर नंदकिशोर महाजन हे उमेदवार आहेत। एकतर्फी निवडणूक आहे, म्हणजे मोठ्या मताधिक्याने ते या ठिकाणी निवडून येतील, या बाबतीत कोणाची मला शंका नाही। पण 11 ठिकाणी निवडणुका आहेत राज्यामध्ये, 6 ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत आणि 11च्या 11 ठिकाणी आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील। महायुतीचाच कौल सर्व मतदार या ठिकाणी देतील, या बाबतीत कुणाच्याही मनामध्ये मला वाटतं शंका असण्याचं कारण नाही। विरोधकांचं खातं सुद्धा उघडणार नाही, कुठेही एकही आमदार त्याचा निवडून येणार नाही। जी परिस्थिती महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली राज्यामध्ये, त्यापेक्षाही दारुण पराभव विरोधकांचा यावेळेला सुद्धा होणार आहे। बहुमाघारीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जळगावमध्ये आला होता, त्यामुळे गोकुळ गिरतेंची जी माघार राहिलेली होती आणि कुठेतरी तुमची खेळी आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत होती की तुमच्याकडे जळगावचं बहुमत होतं आणि नाशिकची जागा तुम्ही काढण्याच्या प्रयत्नात होतात, मात्र ही खेळी फसली आहे का, ही खेळी होती का, काय सांगा? कुठलीही खेळी नाही। तुम्हाला माहिती आहे मी पोटात काही नोटात काही असं कधी वागत नाही। मी माननीय शिंदे साहेबांना शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका, की माघार होणार म्हणजे होणार, ही जबाबदारी माझी। जसं गीतेंनी सांगितलं होतं की गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, ते सांगतील ते आम्ही करू। थोडा उशीर लागला, थोडा उशीर नक्की लागला, ते लवकर व्हायला पाहिजे होतं, पण ते उशिरा झाली माघार। पण आम्ही ती माघार त्या ठिकाणी केली आणि आता तिथं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे खेळीगिळी कुठेही नाही। जळगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे। नाशिकला विड्रॉल झाल्यानंतर इथे सुद्धा त्या दिवशी जाहीर झालं। माझ्यासोबत उदय सामंत जे होते, दादा भुसे होते नाशिकला, तिथेच आम्ही जाहीर केलं की जळगावची माघार उद्या होईल म्हणून, आणि ती माघार कालच त्या ठिकाणी झालेली। गीतेंनी माघार घेतलेली असली तरी नाराजी मात्र आजही त्यांनी आहे की बाबा खंत आहे मला, त्याच्यानंतर आमदारकी गमवावं लागल्याचे दुःखही व्यक्त केलं त्यांनी। ते कोणालाही असतं, तिकीट नाकारल्यानंतर किंवा उमेदवारी मागे घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, साहजिक आहे ते असतं। पण त्यांनी महायुतीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय शिंदे साहेबांच्या म्हणण्याला त्यांनी मान दिलेला आहे। आम्ही त्यांची मनधरणी केली आणि खरं आहे तिथे परिस्थिती त्यांना अनुकूल होती तरी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे। तर शिल्लक त्यांच्या मनामध्ये असं दुःख त्यांना वाटेल, त्याबद्दल काही वाद नाही। पण महायुतीसाठी त्यांनी ती माघार घेतलेली आहे। आता तिथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे की त्याचा आमच्याकडे एकच उमेदवार आहेत नाशिकमध्ये, ते म्हणजे नरेंद्र दराडे। त्यांना सगळे 100% मतं त्यांना मिळतील। बहुत दराडेंना त्यांनी पाठिंबा मात्र दिला नाही, माघार घेतली, प्रचार थांबवायचं म्हटलं, पण दराडेंना पाठिंबा सगळ्या यंत्रणांमध्ये कालही बैठक झाली। मी काल संध्याकाळी त्या बैठकीला जाणार होतो, सगळे आमदार त्या ठिकाणी होते, मी घेऊन जाऊ शकलो नाही, पण स्वतः गणेश गीते वगैरे त्या ठिकाणी होते, तेच मार्गदर्शन करत होते। त्यामुळे आता ते सगळे कामाला लागलेले आहेत। आता काय पाठिंबा दिला नाही, म्हटलं नाही, या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये, त्यातली तथ्य नाहीये। स्वतः ते कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी रात्री हजर होते, त्यामुळे आता तसा कुठलाही नाराजीचा विषय राहिलेला नाही। भूमिका स्पष्ट करणार होत्या, रेश्मा काळे स्वतः उपचित्रण भूमिका स्पष्ट